हॅलो फ्रेंड, आधी ब्लॉगच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही फिरायला जाणार आहोत माहूर येथील पांडवलेणी. तर पांडवलेणी माहूरमधून उत्तरेला 1 किमी अंतरावर आहे. तर तीच आज लेणी आम्ही बघण्यासाठी जाणार आहोत. मी काय काय पांडवलेणीमध्ये तेच आम्ही आज बघण्यासाठी जाणार आहोत. आज वातावरण पण खूप छान होतं. तर माझ्या फ्रेंडनी आणि मी ठरवलेलं की आज पांडवलेणीला फिरायला जायचं. तर वातावरण पण खूप छान आहे मित्रांनो, बघून घ्या. कारण की पाण्याचे दिवस चालू झाले, तिकडे पाणी पण चालू झालेलं आहे. तर पेरण्या पण करत आहेत लोक. तर आज अशा वातावरणामध्ये आम्ही पांडवलेणी बघायचं ठरवलं. तर आज आपण पांडवलेणीसाठी फिरायला जाऊया मित्रांनो. तर मित्रांनो बघा, पांडवलेणीला इथून रस्ता आहे. तर इथून जी रस्ता आहे बघा, आम्ही इथून आलो आत्ताच या साईडकडून. तर पांडवलेणी बघा इथून रस्ता आहे. तर चला आपण जाऊया पांडवलेणीमध्ये, बघूया काय काय तिथे आहे, कशी आहे पांडवलेणी. तर मित्रांनो मी आणि माझा फ्रेंड दिनेश दोघंच आज पांडवलेणी फिरायला आहे. तर आज वातावरण पण खूप छान आहे, थंड थंड वातावरण आहे. याच मोसममध्ये बघा झाडं पण हिरवे होत आहेत, कारण पाण्याचे दिवस चालू व्हायले आता. तर आमच्या इकडे पाण्याच्या दिवसात खूप चांगलं हिरवं जंगल राहते मित्रांनो. बघून घ्या आताच किती छान झाडं हिरवे पडले. तर बघा काही लोक फिरायला त्यांनी गाड्या इथं ठेवल्या, कारण तेथून गाड्या समोर जात नाहीत. जी पांडवलेणी आहे ती माहूरपासून उत्तरेस 1 किमी अंतरावर आहे. तर खूप चांगलं दृश्य आहे बघायला इकडं. बघा माझा फ्रेंड, आणि इथून बघा किती छान परिसर दिसतोय. तर सध्या आम्ही लेणीच्या जवळपास गेलो. तर दिनेश भाऊन मी जवळपास पांडवलेणी पाशी आलेलो. तर ही जी रस्ता आहे ती बघू शकता, सगळी फुटून गेली. इकडे पाणी पिण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो बघा इथं दगडावर पाणी पिण्याचा मार्ग म्हणून बांधाव खुलला आहे. तर पाणी पिण्यासाठी बघा एवढ्या जंगलात पण सोय केली आहे. जे येथून रस्ता आहे, तर समोर जाऊन आपल्याला तिथे खाली एक विहिरा मिळेल. त्याच विहिऱ्यामध्ये पाणी आपल्याला पिण्यासाठी आहे. तर सगळी पाणी पिण्याची सोय केली आहे, खाली विहीर आहे तिथे. तर मित्रांनो बघा, बस ते दिसत आहे ती लेणी आहे. तर काही धार्मिक लोक आलेले आहेत दर्शनासाठी, दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो आम्ही साधारणपणे लेणीपाशी आलो. तर बघा तर मित्रांनो बघा, हे जे धार्मिक भक्त आहेत ते खूप दुरून आलेले आहेत हे लेणी बघण्यासाठी. तर मित्रांनो बघा, या लेणीचा आकार बाहेरून बघू शकता तुम्ही. तर सर्व ही जी आहे ती दगडात कोरलेली लेणी आहे मित्रांनो. तर बघा ही जी लेणी आहे ती किती स्टायलिश दिसते मित्रांनो. सर्व जी आहे ती दगडात कोरलेली आहे. तर जी ही धार्मिक भक्त आहेत ते खूप दुरून दुरून बघण्यासाठी येतात या लेणीला. ही जी लेणी आहे मित्रांनो ही नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आहे. तर ही जी लेणी आहे, तर आपण या लेणीला आज बघण्यासाठी आलो. मित्रांनो आम्ही मागे आलो होतो याच लेणीमध्ये. तर बसण्याची काही सुविधा नव्हती, पण इथं आता बसण्याची सुविधा केलेली आहे. बघा बसण्यासाठी सुविधा केली आहे. तर मित्रांनो
म्हणजे आम्ही पहिल्यांदा आलतो तेव्हा इथं कोणती सुविधा नव्हती. साफसफाई पण केलेली आहे या ठिकाणी सध्या. तर बघा मित्रांनो, सर्वकडं भिंतीवर नाव काढलेले आहेत. ज्यांचे ज्यांचे नाव काढले आहेत, काय पण नाव काढले आहेत, सर्वीकडे नाव काढले आहेत. कोणत्या पण भिंतीवर बघा नाव काढले आहेत. तर असे नाव नाही काढायला पाहिजे मित्रांनो. तर आपण कोणत्या पण ठिकाणी गेल्यानंतर तिथं नावं दिसतात, तर तसे नाव नाही काढायला पाहिजे. जे आपला पहिला इतिहास आहे ते म्हणजे बघण्यासाठी आहे. तर मित्रांनो, त्याच्यावर नाव वगैरे काही काढावं नाही. तर मित्रांनो बघा, ही जी मूर्ती आहे ती सर्व दगडात कोरलेली आहे. ही बघा, जी आहे ती दगडात कोरून बनवलेली मूर्ती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, श्री रामकृष्णांनी 5 पांडवांना माहूरला याच पांडवलेणीच्या भुयाच्या मार्गाने पाठवले. तर त्याच्यामुळे या लेणीला पांडवलेणी असे नाव पडले. तर मित्रांनो, ही जी लेणी आहे ती 170 फूट दगडात कोरलेली आहे. तर जे 5 पांडव होते ती इथंच निवासासाठी राहिले होते. तर ही जी लेणी आहे मित्रांनो 170 फूट दगडात कोरलेली आहे. बघू शकता सर्व प्रकारे ही दगडात कोरलेली आहे. तर जी गुफा होती मित्रांनो, ज्या गुफेनं 5 पांडव आले होते, ती तर गुफा आता म्हणजे तिथं बंदी घालण्यात आली. ती गुफा बुजवून टाकण्यात गेली. कारण आता ते गुफेद्वारे कोणी जाऊ शकत नाही. ती गुफा सर्व बुजवून टाकली. तर बघा, ही जी लेणी आहे सर्व प्रकारे दगडात कोरलेली आहे. तर आपण चला मधात जाऊन बघूया काय आहे ते. खूप अंधार आहे मधात. तर बघा मित्रांनो, माझ्या कॅमेराचं पण लाईट ऑन आहे आणि माझ्या फ्रेंडचा पण टॉर्च आहे चालू. तरी पण एवढा अंधार आहे. बघा, हे पाकोळ्या, याला वटवाघूळ असे म्हणतात. तर या लेणीमध्ये बघा मित्रांनो, किती म्हणजे असा अंधार आहे, असं भीती पण वाटते खूप. दिवसा पण यायला भीती वाटते या लेणीमध्ये मित्रांनो. माझ्या कॅमेऱ्याच्या टॉर्चमुळं एवढा उजेड दिसत आहे मित्रांनो, नाही तर खूप अंधार आहे इथं. तर बघा, इथं पण एक देव आहे. तर आपण देवाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता हे लेणी आहे. तर बघा कशी, किती सर्व आहे ती दगडाची आहे. तर ही कोरलेली आहे सर्व. बघा, हे सर्व दगड आहे. तर या दगडामध्ये सर्व ही लेणी कोरलेली आहे मित्रांनो. तर बघून घ्या, हे सर्व दगडाचं आहे मित्रांनो. हे पाहिजे, बघून घ्या, सर्व हे दगडाचं आहे. तर ही लेणी सर्व दगडामध्ये कोरलेली आहे. हे वटवाघूळचे घर आहेत मित्रांनो. बघा, उडत आहेत. त्याची भीती पण वाटते कारण की ती अंगाला चिपकत असते. तर मित्रांनो, आपला हे ब्लॉग इथं संपूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे व्हिडिओ आपण इथं संपूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर मित्रांनो, हे व्हिडिओ आपण इथं संपूया. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.